नमस्कार मित्रांनो, आज तारीख 7 डिसेंबर. आज आहे चंपाषष्ठी. मित्रांनो, आजच्या शुभ दिवशी आपण जाणून घेऊया चंपाषष्ठीची पौराणिक कथा. मित्रांनो, हिंदू धर्मातील मार्गशीर्ष महिन्याला खास आणि विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना हा व्रत आणि वैकल्याचा महिना म्हणून मार्गशीर्ष महिन्याला ओळखले जाते. मार्गशीर्षची प्रत्येक तिथी कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असते. त्यानुसारच षष्ठी ही तिथी महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच खंडेराया यांना समर्पित असते. दरवर्षी ही तिथी मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येते. या तिथीला घरोघरी चंपाषष्ठी निमित्त कुळातील परंपरेनुसार तळी भरली जाते. त्यानुसार जाणून घेऊया तळीचे महत्त्व, पूजाविधी आणि आरती आणि या चंपाषष्ठीची पौराणिक कथा. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार मणी आणि मल्ल हे दोन राक्षस होते. हे दोन्ही राक्षस खूपच क्रूर होते. त्यांच्या अन्याय अत्याचाराने संपूर्ण जग त्रस्त होतं. एकंदरीत या राक्षसांच्या अन्याय अत्याचारांनी हद्दच पार केली होती. त्यांना देव, ऋषी, मानव यांना खूप त्रास दिला होता. हा त्रास असह्य झाल्याने ऋषींनी कठोर तपस्या केली आणि महादेवाला प्रसन्न करून घेतले आणि या राक्षसाचा बंदोबस्त करण्यासाठी साकडे घातले. त्यानुसार महादेवाने खंडोबाचे रूप धारण करत मणी आणि मल्ल या राक्षसांना पराभूत केले. खंडेरायाने या राक्षसांचे हे युद्ध सलग 6 दिवस सुरू होते. या भीषण युद्धात मणीने महादेवाची क्षमा मागत आपला पांढरा घोडा खंडेरायाला अर्पण केला. या विजयाचा आनंद म्हणून चंपाषष्ठी साजरी केली जाते. धार्मिक दृष्ट्या या तिथीला फारच महत्त्व आहे. या दिवशी तळी उचलण्याची परंपरा देखील आहे. कारण खंडोबाचे आणि असुरांचे हे युद्ध सलग 6 दिवस सुरू होते. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत हा उत्सव सुरू असतो. षष्ठी तिथीला खंडेरायांची विशेष पूजा केली जाते. तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबा मंदिरात मार्तंड भैरव षष्ठ रात्रोत्सव साजरा केला जातो. अमावस्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत संपूर्ण 6 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या निमित्त मंदिरात खंडोबाच्या मूर्तीला 6 दिवस तेलाचा दिवा लावत चंपाषष्ठीची तळी उचलली जाते. मित्रांनो, अशी भरा तळी. तळी भरण्यासाठी कुळातील खंडोबा देवाचे टाक घ्या. खोबरे वाटी 2, सोबत सुपारी घ्या 5, विड्याची 11 पाने, तांब्याचा कलश 1, तांब्याचे तामण 1, भंडार, हळद, कुटुंबातील सदस्यांची टोपी, आसन, दिवा, अगरबत्ती, चंपाषष्ठी देवाला कणकेचा रोगडा, वांग्याचे भरीत, भाकरी, पातीचा कांदा. तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे तळी भरताना. या साहित्यानेच आपल्याला तळी भरायची आहे. काय आहे तळी भंडार हे जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार मणी आणि मल्ल या दैत्यांचा पराभवानंतर सर्वांनाच आनंद झाला. या आनंद उत्सवात खंडेरायाचा जय जयकार करण्यात आला. त्याचेच प्रतीक म्हणजे तळी भंडार आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात चंपाषष्ठीला तळी भरली जाते. यालाच तामण, विड्याची पाने, सुपारी, देवाचे टाक, खोबऱ्याचे तुकडे, भंडार आदी साहित्य घेऊन 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये तळी उचलली जाते. घरातील पुरुष मंडळी एकत्र येतात. एळकोट एळकोट जय मल्हारच्या गजरात ही तळी उचलली जाते. जमिनीवर पान ठेवून तळी उचलली जाते. देवाला भंडारा वाहिला जातो. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावला जातो. पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट असा गजरात तळी उचलली जाते. शेवटी तळीचे तामण मस्तकी लावत देवाला नमन केले जाते. त्यानंतर खंडेरायाला भरीत आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच भंडारा उधळत भंडारा आणि गुळ खोबऱ्याचा प्रसाद दिला जातो. जेजुरीत हा उत्सव मोठ्या प्रमाणात मित्रांनो साजरा केला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबूया. चंपाषष्ठी निमित्त आज जो आपण व्हिडिओ बनवला आहे तो जास्तीत जास्त खंडोबा भक्तांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबूया. येळकोट येळकोट जय मल्हार.